फक्त 370 रुपयांची बिर्याणी आणि एका तरुणानं थेट आपल्या करिअरची बिर्याणी करून घेतली. सोशल मीडियावर सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे प्रचंड संतापाची लाट आहे आणि एका नामांकित कंपनीला आपल्या कर्मचाऱ्याची हकालपट्टी करावी लागली आहे. नेमका हा वाद काय जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. तर झालं असं की स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या एका शो दरम्यान प्रेक्षकांमध्ये बसलेल्या हिमांशू जांगरा नावाच्या तरुणानं माईक हातात घेतला. तो त्याच्या एका डेटचा अनुभव सांगत होता. त्याने सांगितलं की तो एका मुलीसोबत जेवायला गेला आणि त्या दोघांनी मिळून 370 रुपयांची बिर्याणी खाल्ली. जेव्हा जेवण झाल्यावर त्या मुलीनं त्याला घरी सोडण्याची विनंती केली तेव्हा हिमांशूनं झेमटलं. त्याने सगळ्यांनाच हादरवून सोडलं. तो म्हणाला, यार 370 रुपये खर्च झालेत तर ते वसूल करणारच. जेवणाच्या बदल्यात थेट लैंगिक सुखाची अपेक्षा किंवा मुलीचा गैरफायदा घेण्याची ही विकृती मानसिकता कॅमेऱ्यात कैद झाली. हा व्हिडिओ इंटरनेटवर येताच नेटकऱ्यांचा पारा चढला. चहूबाजूंनी या हिमांशूवर तीव्र टीका होऊ लागली आणि लोकांनी थेट तो काम करत असलेल्या कंपनीला टॅग करायला सुरुवात केली. और वो थी भी 27-28 साल की, मैं 23 साल का हूँ और मेरी मेरी फैंटेसी थी कि कोई बड़ी लड़की लेनी है। तो भाई आगरा चले जाता, आंटी सी मिल जाती कोई। तो हाँ, तो ठीक है। फिर क्या हुआ, कस के पकड़ा उसे। वो कहती कहाँ चलेंगे, तो मैंने कहा चलो वहाँ चलते हैं, मेरी साइड जहाँ मैं रहता हूँ। हाँ तो हमारा सेक्टर है, मैं सेक्टर रहता हूँ। हाँ तो वहाँ गए, हम मार्केट में गए, तो वो कहती क्या क्या खिलाओगे, मगर तू बता क्या खाएगी। हाँ। तो हमने चिकन बिरयानी खाई, वो हाई होगी 360-370 रुपए की। फिर वो कहती घर छोड़ाओ, महा यार 370 रुपए लगे हैं, मगर वसूलता करूँगा मैं। पीक गुड़गांव कंटेंट खा गई मेरे वैसे। तो क्या हुआ, तो मैं सोच रहा हूँ यार अगर रूम पे ले जाऊँ ऑकवर्ड लगेगा कि पहले दिन ही मांग रही, पहले दिन मांग रही, ले रही मांग रही, मतलब मांग रहा मतलब हाँ। तो मेरे को ध्यान आया कि हमारे वहाँ एक पार्क है, पार्क है। पार्क है, हाँ, हाँ, गार्डन। हाँ। वो ना अंधेरा, उसमें बहुत अंधेरा रहता है कि दिखता ही नहीं कुछ। हाँ। तो मैंने कहा चल थोड़ी देर पार्क में बैठते हैं, टाइम स्पेंड करते हैं। थोड़ी देर कहती नहीं चलते हैं, मैं कहा यार आधा घंटा बस। हा तरुण गुरुग्राममधील स्टारविक डिझाईन या मोठ्या डिझायनिंग कंपनीमध्ये कामाला होता. वाढता दबाव पाहून कंपनीचे संस्थापक विवेक विश्वकर्मा यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ जारी केला आणि हिमांशूला तातडीनं नोकरीवरून काढून टाकल्याची घोषणा केली. पण ट्विस्ट इथेच सुरू होतो. हिमांशूला काढताना संस्थापकाने कार्यालयातील महिलांची मते घेतली, ज्यात हिमांशूचं वर्तन आधी चांगलं होतं असं समोर आलं. पुढे बोलताना विवेक म्हणाले की माणूस चुकू शकतो, त्याला त्याचे परिणाम तर भोगावेच लागतील. पण आपण असा समाज बनवू नये जिथे लोकांना सुधारण्याची किंवा माफी मागण्याची संधीच दिली जात नाही. Hi everyone. Over the last 24 hours, I have received hundreds of messages, emails, calls regarding one of our employees, Himanshu Jangra. Like many of you, I came across the clips that have been circulating online. Let me be very clear. The statements shown in those clips are offensive. They are not something I agree with. They are not something our company stands for. And they certainly should not be influencing young minds. We reviewed this matter internally. We spoke to our team, including female employees. We reviewed his conduct inside the workplace and we asked difficult questions. But interestingly, we could not find a single complaint against him from our team. Team described him as professional, respectful, hardworking, and well-behaved at work. But what happened outside the workplace has now affected the workplace, and I have the responsibility towards the company, our team, our clients, and the environment we create here. That is why we have decided to part ways with Himanshu. But before I end this, I want to say something that many people may disagree with. It's like walking on a blade, but I'll speak. A person can be wrong, a person can make a terrible mistake, a person should face consequences, but I hope we never become a society that believes people cannot learn, reflect, apologize, or change. Social media trolling is not a joke, and that too for a 22-year-old mind. His future from here will already carry the consequences of this moment for a very long time. Again, that does not make our statements right. My hope is that Himanshu reflects on this chapter of his life. My hope is that he learns from it. And while we hold people accountable, let us also leave room for reflection, for growth and positive transformation. That is the kind of society we hope to build here. Thank you, everyone. संस्थापकाचं हे विधान ऐकून नेटकरी आणखी भडकले. लोकांचं म्हणणं आहे की कंपनी अशा विधानांचं समर्थन करणाऱ्याची पाठराखण कशी काय करू शकते.
आधी त्याला स्वतःला जाहीर माफी मागू द्या. सोशल मीडियावर होणाऱ्या या सगळ्या प्रकरणामुळे प्रणित मोरेला ही माफी मागावी लागली आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत तो म्हणाला, मी नुकत्याच व्हायरल झालेल्या क्राऊडवर्क क्लिप संदर्भातील टीका पाहिली आहे. त्या प्रेक्षकांनी केलेली वक्तव्य माझ्या वैयक्तिक विचारांचे प्रतिनिधित्व करत नाही. मागे वळून पाहताना मला जाणवतं की त्या वक्तव्याला हसून पुढे जाण्याऐवजी मला त्याला त्याच क्षणी विरोध करायला हवा होता. ती माझ्याकडून गेलेली चूक होती. ती माझ्याकडून गेलेली चुकीची प्रतिक्रिया होती. लाईव्ह क्राऊडवर्क दरम्यान अनेक गोष्टींना लगेच प्रतिक्रिया द्यावी लागते, पण ते कोणतंही कारण ठरू शकत नाही. मला मिळालेला फीडबॅक मी गांभीर्याने घेतो आणि भविष्यात अशा परिस्थिती अधिक जबाबदारीने हाताळण्याचा प्रयत्न करेन. आम्ही तो व्हिडिओ आमच्या सर्व प्लॅटफॉर्मवरून हटवला आहे, कारण अशा विचारांना प्रोत्साहन किंवा नॉर्मलाइज करायचं नाही. ज्यांनी शांतपणे आणि आदराने आपली नाराजी व्यक्त केली त्यांचे मी आभार मानतो. जे काही घडलं त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो आणि यातून शिकण्याचा प्रयत्न करेन. मीही एक सामान्य माणूस आहे आणि सतत शिकत असतो. चूक झाल्यावर लोकांनी लक्ष वेधून दिलं तर त्यातून स्वतःमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळते. भविष्यात नकळतपणेही अशा विचारांना समर्थन मिळणार नाही याची अधिक काळजी घेईन, असं प्रणित म्हणाला. तर मित्रांनो, कार्यालयाबाहेर केलेल्या अशा कृत्यामुळे नोकरी जाणं योग्य आहे का? आणि अशा विचारसरणीच्या लोकांना समाजात सुधारण्याची संधी मिळायला हवी का? तुमचं याबाबतचं मत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.